मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून सन 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता 12वी जी परीक्षा आहे त्या परीक्षेच्या आवेदनपत्रे ऑनलाईन सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत याविषयीची माहितीचं एक परिपत्रक आज आपल्याकडे उपलब्ध झालेले आहे। मित्रांनो, या परिपत्रकामध्ये 12वीचे जे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून घेतले जात आहेत त्या ऑनलाईन फॉर्मच्या संदर्भात मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांचं फॉर्म भरून झालेले नाहीत अशा विद्यार्थ्यांना या मुदतीचा लाभ मिळणार आहे। यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। पाहूयात प्रत्यक्षात काय पत्र आहे। उपरोक्त संदर्भीय विषयाबाबत आपणास कळवण्यात येते की महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत सन 21 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12वी परीक्षेच्या नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरळ डाटाबेसवरून नियमित शुल्कासह ऑनलाईन पद्धतीने 15 ते 4 या तारखेदरम्यान भरायची होती। सदर आवेदनपत्रे भरण्यास मुदतवाढ देण्यात येत असून सदर मुदतवाढीच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत। ही आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने www.mahscboard.in या संकेतस्थळावरती भरायची आहे। याचा तपशील दिलेला आहे। पहा, तारखा ज्या वाढलेल्या आहेत त्या कशा पद्धतीच्या आहेत। उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत कला वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र म्हणजे रेग्युलर विद्यार्थी आहेत त्यांचे सरळ डाटाबेसवरून जे फॉर्म भरायचे आहे त्याच्या तारखा या ठिकाणी दिलेल्या आहेत। ही तारीख आहे मंगळवार दिनांक 5/1 ते सोमवार दिनांक 18/1 पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे। म्हणजे आता 5 तारखेपर्यंत जे फॉर्म भरायचे होते ते आता 18 तारखेपर्यंत तुम्ही भरू शकताय। नियमित शुल्कासह हे फॉर्म भरण्याची तारीख देण्यात आलेली आहे। यानंतर उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामार्फत व्यवसाय अभ्यासक्रमातील जे विद्यार्थी आहेत त्या व्यवसाय व्होकेशनल स्ट्रीमच्या विद्यार्थ्यांना, त्याचबरोबर पुनर्परीक्षार्थी म्हणजे रिपीटर विद्यार्थी, त्याचबरोबर यापूर्वी नाव नोंदणी केलेले 17 नंबरचे प्रायव्हेट विद्यार्थी खाजगी विद्यार्थी, प्रायव्हेट रिपीटर्स असतील, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत आहे। आणि इतर संस्था औद्योगिक प्रशिक्षण संस्थांद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेऊन विद्यार्थीकडे जर 12वीच्या परीक्षा बसणार असेल तर त्यांच्यासाठी रिपीटर 17 नंबरच्या बाबतीत इथं सांगितले प्रायव्हेट रिपीटर्स ओनली म्हणजे 17 नंबरच्या रिपीटर विद्यार्थ्यांसाठीची माहिती आहे। 17 नंबरचे रेग्युलर जे असतील विद्यार्थी त्यांची आवेदनपत्रे भरण्याची मुदत याच्यापेक्षा वेगळी असणार आहे। या विद्यार्थ्यांना 5 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंतच सेम ह्या विद्यार्थ्यांच्या बरोबर मुदत देण्यात आलेली आहे। तर महाविद्यालयाने जे विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क घेतलेले आहेत ते मंडळाकडे पाठवण्याच्या ह्या तारखा आहेत, याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही। आपल्यासाठी 5 ते 18 ही महत्त्वाची तारीख आहे। त्यानंतर काही महत्त्वाची सूचना पण इथं आहेत ते आपल्याला पाहिजे। आवेदनपत्रे भरवायच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरून सबमिट केल्यानंतर त्यांना कॉलेज लॉग इन मधून प्री लिस्ट उपलब्ध करून दिली जाणार आहे। कनिष्ठ महाविद्यालयाने त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत आवेदनपत्र नमूद केलेली माहिती जनरल रजिस्टरच्या माहितीनुसार पडताळून अचूक असल्याची खात्री करावी व त्याबाबत प्री लिस्टवर विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फक्त ऑफलाईन एक पेजवरती तुम्ही फॉर्म जो भरून दिलेला आहे म्हणजे तुमचं काम या ठिकाणी संपलेलं नाही। ऑनलाईन शाळा महाविद्यालयांनी तुमचे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला त्यांच्याकडून एक लिस्ट मिळणार आहे। त्या लिस्टमध्ये आपलं नाव, आपली स्वाक्षरी वगैरे संपूर्ण डिटेल माहिती तुम्ही जी दिलेली होती ती बरोबर आहे का, तुमचं नाव चेक करून घ्या, सब्जेक्ट चेक करून घ्या, हे सगळं तुमच्याकडे येणार आहे। ती प्री लिस्ट तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायची आणि त्याच्या पुढे विद्यार्थ्यांची सही घ्यायला सांगितलेली आहे। तिथे तुम्हाला सही करायची म्हणजे तुमचं अजूनही काम बाकी आहे। त्या सहीनंतर त्यानंतर सदर प्री लिस्ट चलनासोबत विभागीय मंडळाकडे जमा करायची म्हणजे ज्यावरती विद्यार्थ्यांच्या सह्या आहेत ती प्री लिस्ट मंडळाकडे जमा करायची आहे। म्हणून विद्यार्थ्यांनी ही एक काळजी घ्या, तुमच्या सह्या त्या प्री लिस्टवरती झाल्या पाहिजेत, तुम्ही सगळं चेक केलं पाहिजे, अन्यथा काही चूक त्याच्यामध्ये असेल तर ती नंतर तुम्हाला सॉल्व्ह करायला प्रॉब्लेम निर्माण होणार आहे। ठीक आहे, ह्या ठिकाणी दुसरी एक महत्त्वाची सूचना आपल्याला ह्या ठिकाणी दिसते। महाविद्यालयाने नियमित विद्यार्थ्यांची विज्ञान कला वाणिज्य शाखांचे ऑनलाईन आवेदनपत्र स्वीकारत असताना सरळ डाटाबेसमध्ये विद्यार्थ्यांची अद्ययावत नोंद असणे आवश्यक आहे। परंतु सदर सरळ डाटा वरूनच विद्यार्थी नियमित आवेदनपत्र भरायचे
परंतु ज्या विद्यार्थ्यांची माहिती सरळ डाटावरून उपलब्ध नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ऑल ॲप्लिकेशन असा एक ऑप्शन या लिंकमधून दिला जाणार आहे. प्रचलित पद्धतीने आवेदनपत्र भरायचे आहेत. या ऑप्शनद्वारे ते तुम्हाला नंतर भरता येणार आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे नाव सरळमध्ये नाही आहे, डाटामध्ये नाही आहे, तर अशा विद्यार्थ्यांची फॉर्म कसे भरायचे हा जो प्रश्न होता तो ऑल ॲप्लिकेशनमधून भरल्यानंतर सॉल्व्ह होणार आहे. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांची सरळ डाटामध्ये नोंद आहे, परंतु विद्यार्थी चा फॉर्म त्या सरळ आयडीनुसार ओपन होत नाही. अशा विद्यार्थ्यांची ऑल ॲप्लिकेशनमधून फॉर्म भरता येणार आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी या ठिकाणी म्हणता येणार आहे. त्याबरोबर यावर्षी 17 नंबरद्वारे नोंदणी करणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची 21 मधील परीक्षेची आवेदनपत्रे भरण्याचा कालावधी स्वतंत्रपणे दिला जाणार आहे. म्हणून 17 नंबरने आता लगेच फॉर्म भरायचे नाहीत. त्यांच्यासाठी वेगळी डेट येणार आहे. त्यांचे ॲडमिशन घेण्याचीच डेट ह्या ठिकाणी एक्सटेंड करण्यात आलेली आहे, वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांचे लगेच फॉर्म भरले जात नाहीत. ह्या महिन्याच्या जवळपास शेवटपर्यंत तुमचे हे फॉर्म भरले जाऊ शकतात. तोपर्यंत तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांचे 17 नंबरने ॲडमिशन घेणे बाकी आहे, त्यांनी याद्वारे ॲडमिशन घेऊन नंतर तुम्ही ह्या फॉर्म भरू शकणार आहे. ठीक आहे मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन फॉर्म भरणे बाकी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची सूचना होती की आपल्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्या मुदतीत आपल्याला हे फॉर्म भरायचे आहे. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.